नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बदलणं म्हणजे काय याच्याबद्दलचा ह्या पाठातील जो दुसरा भाग आहे तो आज आपण बघणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं तर कशा पद्धतीने जे लेखक आहे त्यांचा जो पेन दिसत नाही म्हणजे हरवून जातो आणि तो हरवल्यानंतर त्यांच्या मनामध्ये असलेली अस्वस्थता आणि कुठेतरी त्या पेनाबद्दल असलेलं आपुलकीचं मन, त्याच्यामुळे त्यांचं मन दुसऱ्या पेनाला स्वीकारण्यास तयार नसते किंवा त्यांना त्या पेनामध्ये त्या पद्धतीची आपुलकी दिसून येत नाही. आपण हे पहिल्या भागामध्ये बघितलेलं आहे मित्रांनो. आज आपण दुसरा भाग बघणार आहोत. ह्या पाठाचे लेखक आहे मल्हार अरणकल्ले आणि ज्यांनी मोठ्या म्हणजे ऋतू कसं सहजपणे आपलं जे हे निसर्ग जसा सहजपणे आपले बदल स्वीकारतो त्याच पद्धतीनं माणसाला ते बदल स्वीकारायला थोडासा काळ लागतो आणि ते कधी ते बदल स्वीकारता माणसाची मनाची जी अवस्था असते ते सुद्धा बदलून जातं. ठीक आहे, तर आता आपण दुसरा भाग बघणार आहोत मित्रांनो. आपण त्या दिवशी गायब झाला होता इथपर्यंत आपण बघितलं होतं. उन्हाळा कशा पद्धतीनं गायब झाला होता, उन्हाळ्यामध्ये कुठल्या प्रकारची घटना घडते आपल्याला माहीत आहे. उन्हाळा आला की दिवस मोठा होतो, झाडांची पानं हे पानगळ व्हायला सुरुवात होते. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या पहिल्या पाठात बघितल्या. आज आपण भाग दुसरा बघणार आहोत. केवढा मोठा बदल पण सारं काही आगगाडीचं रूढ बदलावं तसं सहजपणे घडून आलेलं, निसर्गतः झालेलं. म्हणजे एवढा मोठा बदल झाला म्हणजे पावसाळा गेल्यानंतर म्हणजे हिवाळा गेल्यानंतर उन्हाळा आला आणि उन्हाळ्याने किती सहजपणे जे बदल आहे ते आत्मसात केले. म्हणजे जसं आगगाडी आपण चालतो, आगगाडीने आपण जातो कुठे प्रवासाला, आपण बघतो ज्यावेळेस आगगाडी असते ते रूढ बदल त्यावेळेस आपल्यालासुद्धा माहीत नाही होत की हे आगगाडी ह्या रुळावरून ह्या रुळावर आलेली आहे. तसंच सहजपणे निसर्गसुद्धा आपला जो बदल आहे तो करून घेतो. निसर्ग कसा बदलतो, नवे बदल कसे स्वीकारतो की जसं हिवाळा संपला की उन्हाळा सामावून घेतो आणि उन्हाळा गेला की पावसाळ्यात रंगून जातो. म्हणजे एक ऋतू गेला की दुसऱ्या ऋतूमध्ये तो सामावून घेतो स्वतःला, म्हणजे ॲडजस्ट करून घेतो. तसं मानवाचं नसते. मानवाचं असते का नाही, मानवाचं जसं असते त्याची एखादी गोष्ट कुठं चुकली किंवा त्याच्या जीवनामध्ये कुठेतरी बदल आला तर त्याला स्वीकारायला तो तसं वेळ देत नाही. पण असं नसलं पाहिजे. आपण सुद्धा परिस्थितीनुसार जशा पद्धतीने निसर्ग बदलतो, कारण की बदल हाच जीवनाचा एक हे आहे म्हणजे रहस्य आहे, हे आपण समजू शकतो. ठीक आहे, तर बदलण्याप्रमाणेच आपल्याला बदलणं गरजेचं. तर निसर्ग केवळ हे एवढे बदल स्वीकारतो असे नव्हे, तर त्याच्याबरोबर कितीतरी गोष्टी बदलतात. म्हणजे निसर्ग फक्त ऋतू बदलतो असं नव्हे, त्याच्यासोबत भरपूर काही गोष्टीसुद्धा बदलत असतात. पावसाळ्यात धरणीतून कोवळे अंकुर डोलू लागतात, झाडांवर फुलं हसू लागतात, आकाशातून रेशीम धारा बरसू लागतात, विजांचा कडकडाट होतो, ढगांचे गडगडाटीनुसार घुमू लागतात, नदी नाले तुडुंबतात, डोंगर माथ्यावरून फेनील धबधबे उड्या घेऊन लागतात, सृष्टी मखमली हरितवसन होऊन खुलून येते, उन्हाळा हे सारं पिऊन टाकतो आणि यापेक्षा वेगळा बदल पृथ्वी तलावर दिसून येतो. उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघता की उन्हाळा जेव्हा येते तेव्हा नदी नाले सुकायला लागतात आणि सगळं काही आटायला लागतात, फुलं कोमजायला लागतात. पण जेव्हा पावसाळा येते झाडावर फुलं हसू लागतात, रेशीमधारा बरसतात, विजेचा कडकडाट होतात, आहे की नाही, नदी नाळे तुडुंब भरतात, डोंगर माथ्यावरून धबधबे आपण बघायला जातो, सुंदर धबधब्यांना उगम मिळतो, पाणी पडतो सुंदर, हरितवसन जो म्हणजे वने वगैरे आहे, जंगल वगैरे आहे ते दिसते, फेनील म्हणजे जो फेस आलेले जे धबधबे आहे ना पांढरे शुभ्र असे वाटतं ते दिसतात आणि अतिवृष्टीने कुठे पुराचे थैमानसुद्धा ते तुम्ही बघता की मोठ्या प्रमाणात जर पाऊस झाला तर नदी नाल्याला पूर येते आणि ते कुठेतरी लोकांच्या वस्तीमध्ये सुद्धा जाते. तर हे सगळे बदल आपल्याला पावसाळ्यामध्ये दिसून येते. तसं उन्हाळ्यात शिराही वेगळा अनुभव देते. एक झाला की दुसरं मग तिसरं असं पुढचं सतत नवे बदल, नवं वातावरण सारं सहजपणे घडत राहणार. उन्हाळ्यामध्ये सुद्धा असंच होते, नवे बदल होते आणि ते नवे बदल आपण ते जे उन्हाळा आहे तो आत्मसात करतो, म्हणजे निसर्ग आत्मसात करत असतो. तर तसं मानव करत
नसतो. हे सारं वादळ मनात फेर घालत असतं, म्हणजे कुठं फिरत असतं. निसर्ग हे बदल कसं काय स्वीकारतो, तो कुठं अस्वस्थ होतो, तो हे बदल सामावून घ्यायला कुठे निरोध करतो. आलेला बदल स्वीकारला असं तर निसर्गात सतत होत असतं. नेहमीच्या वापरातला फाउंटेन पेनाऐवजी जर दुसरा पेन स्वीकारायला माझं मन मात्र कुरकुरत होतं. एक अगदी साधा किरकोळ बदल, पण त्याच्यात असलेली अस्वस्थता केवढी. सारं मनाचा खेळ. वास्तविक एवढा साधा बदल सहजता पचवायला हवा, पण असं जमत नव्हतं. म्हणजे एक एवढा सहज बदल होता की सहज त्यांनी पचवायला. निसर्ग तुम्ही बघितला आहे की किती म्हणजे बदल स्वीकारतो, कुठेच अस्वस्थ होत नाही. त्याला माहीत आहे की हे आपल्या म्हणजे जीवनातलं एक सत्य आहे जो आपल्याला स्वीकारायला हवं. आणि त्या पद्धतीने निसर्ग एका ऋतूनंतर दुसरा ऋतू, दुसऱ्या ऋतूनंतर तिसरा ऋतू, अशा पद्धतीने बदल स्वीकारत असतो. पण लेखकचं असं नव्हतं. लेखकचं एक पेन, फाउंटेन पेन जो आहे तो, त्याच्या बदली जेव्हा दुसरा पेन स्वीकारायची गोष्ट आली तेव्हा त्याचं मन कुरकुरत होतं. म्हणजे त्याला स्वीकारायला तयार नव्हतं, कुठंतरी ते अस्वस्थ होते. एकदम अगदी सोपा बदल होता हा, म्हणजे काहीच त्याच्यामध्ये मोठी गोष्ट नव्हती. एक पेन बदलून दुसरा पेन, जसा आपण सहजरित्या घेतो, एक पेन्सिल किंवा पेन बदलून दुसरी पेन्सिल किंवा पेन घेतो, पण एवढा साधा बदलसुद्धा त्याचं मन स्वीकारायला तयार नव्हतं मित्रांनो, असं दिसून येते. आणि हा जो बदल आहे ते पचवायला तयार नव्हतं. ठीक आहे, पुढे बघूया. आपण बदल स्वीकारताना कुरकुर करतो, बदलांवर टीका करतो, नकोस अशी आग्रही भूमिका घेतो. म्हणजे आपण काय करतो, बदल स्वीकारताना पहिलेच आपण निगेटिव्ह अप्रोच ठेवतो. निगेटिव्ह अप्रोच म्हणजे आपण नकारात्मक विचार ठेवतो आणि त्याच्यामुळे आपण त्याच्याबद्दल कुरकुर करतो, बदलांवर टीका करतो, किंवा माझ्यासोबतच का बरं असं बदल घडलेला आहे, दुसरे तर लोक आहेत त्यांच्यासोबत का बरं घडत नाही, अशा पद्धतीनं आपण विचार करतो. आणि हा बदल नको, जिथे आहे तिथे आपण समाधानी आहो असं आपण समजतो. पण असं नसते मित्रांनो. बदल हा जीवनात, आता तुम्ही मित्रांनो 10वी वर्गात आहे, पुढच्या वर्षी तुमच्या जीवनात बदल घडणार आहे. तुम्हाला तो स्वीकारावाच लागणार आहे. काही विद्यार्थी अमरावतीला शिकायला जाईल, काही ITI करायला जाईल, काही कुठे जाईल, मित्र वेगळे होईल, तर तुम्हाला ते बदल स्वीकारावं लागेल. नवीन मित्र भेटेल, नवीन जागी तुम्हाला जायला भेटेल, नवीन ओळख तुम्हाला होईल, नवीन अनुभव तुम्हाला जगताना मिळेल. तर हे अनुभव जर आपण घेतले नाही, हे बदल जर आपण स्वीकारले नाही, तर आपली प्रगती तिथे कुठे काय होते, प्रगती खुंटू शकते. काय होऊ शकते, खुंटणे, प्रगती खुंटू शकते मित्रांनो आपली. त्याच्यामुळे जेवढे बदल जो होते त्याच्याकडे आपण पॉझिटिव्ह नजरेने, म्हणजे सकारात्मक दृष्टीने आपण बघितलं पाहिजे मित्रांनो. बदलतात काहीही स्वागतार्ह आहे काही की नाही, तेही त्यापासून पाहत नाही. म्हणजे आपण हे बघत नाही की ह्या बदलामुळे आपल्याला फायदा होईल किंवा नाही. जसं आपल्याला म्हटलं की नाही, तुम्हाला आता हे बदल करावं लागेल, तुम्हाला असतपूर गाव सोडून तुम्हाला परतवाडा अमरावतीला जावं लागेल, तर आपण त्याला नाराजी व्यक्त करतो की आपलं पूर्ण बालपण इथं गेलं, आता कशाला. तर अशा पद्धतीनं आपण कुठेतरी हे करतो. आपण हे विचार करत नाही की नवीन शहरात जाऊ तर नवीन संधी आपल्याला भेटू शकते, आपल्या जीवनात काही चांगले पॉझिटिव्ह बदल घडू शकते, हे आपण बदल बघत नाही. तर हे चुकीचं आहे मित्रांनो. येणारा प्रत्येक बदल आपण सहजरित्या आनंदाने स्वीकारला तर आपलं जीवन नक्कीच काय होईल, सोपं होते. बदल म्हटला की विरोध असं आपलं वर्तन असतं. म्हणजे बदल घडला की आपण विरोध करतो, नाही पाहिजे मला बदल, जसं आहे तसं चालू द्या, अशा पद्धतीनं आपण करतो. आणि हे संकुचित विचारवाले लोकांचं चरित्र असते. म्हणून आपण संकुचित विचार नाही ठेवले पाहिजे आपण आपले विचार पॉझिटिव्ह ठेवले पाहिजे. जे बदल घडतात ते होऊ शकते आपल्यासाठी कुठे ना कुठं सकारात्मक काहीतरी घेऊन येणारे असते, असं आपण ठरवलं पाहिजे. एखादी सुधारणा होणार असली तर आपण विरोधात उभे राहतो. म्हणजे एखादं जर कोणी
आमदार किंवा खासदार काही सुधारणा करतो, काही कंपनी आणतो, काही करतो आणि त्याच्यामुळे आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना जो तरुण युवा पिढी आहे त्यांना जर रोजगार मिळत असतो, तरी काही असे लोक असतात जे त्याचा काय करतात, विरोध करत असतात. विरोध करतात आणि त्याच्यामुळे काय होते मित्रांनो, जे येणारी जे प्रगती आहे ते कुठेतरी खुंटते. त्याच्यामुळे चांगल्या गोष्टीचा आपण विरोध केला नाही पाहिजे. सुधारणा हा वरवरचा मुलामा आहे, तो दिखाऊ आहे, त्यामध्ये दडलेले वास्तव वाईट आहे अशी भूमिका हिरीने मांडतो, विजय साजरा करतो. अशामुळे बदल दूर जातो. आपण बदल जो घडत असतो त्याचा आपण विरोध करतो आणि एकदा तो विरोध झाला की जसं एखादी कंपनी येत असेल आपल्या शहरामध्ये, ते कंपनी युवा पिढीसाठी चांगली असेल, पण आपल्या जिल्ह्यातल्या लोकांनी त्याला विरोध केला आणि त्याच्यामुळे ते कंपनी जे आहे जे इथे येणार होती ते कुठेतरी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेली आणि त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यातील जे मुलांना तिथे संधी मिळत होती ती संधी कुठेतरी हुकली. आणि तरी पण त्याच्या विरोधात जो लोक असतात ज्यांच्यामुळे ही कंपनी दुसऱ्या शहरात गेली असेल मित्रांनो, तर त्यांना मोठा आनंद होतो आणि पण अशा बदलाने आपण दूर जात असतो मित्रांनो. म्हणजे अशा बदलाने आपली प्रगती होत नसते. प्रगती ह्या जीवनाचा एक आधार आहे. आपल्याला प्रत्येक क्षणाला प्रत्येक वळणाला बदल स्वीकारणं हे गरजेचं असते मित्रांनो. जो बदल स्वीकारतो तो सहजरित्या पुढे जाऊ शकतो. इतके उन्हाळे पावसाळे अनुभवत आपण वाढतो, राहतो. नवे अनुभव पचवत जीवनक्रम करत राहतो, पण आजूबाजूच्या निसर्गापासून एवढंही शिकू शकत नाही. म्हणजे आपण जीवनात उन्हाळे अनुभवत असतो, पावसाळे अनुभवतो, नवीन अनुभव आपण पचवतो, तरी पण आपण निसर्गापासून काही शिकत नाही की निसर्ग न बोलता शांतपणे येणारे सगळे बदल पचवून घेत असतो मित्रांनो. आता माझ्या जीवनामध्ये पण असा बदल होत असतो, तुमच्या जीवनामध्ये सुद्धा असा बदल होईल. त्याला प्रामाणिकपणे आपण स्वीकारला पाहिजे. नाही, आपण सहजासहजी स्वीकारतच नाही. सक्ती केली तर आपण बदलांना मान्यता देतो. म्हणजे सक्ती केली, जसं आता काही गव्हर्नमेंटनी म्हटलं, जसं आता ज्या वेळेस आपल्याला करोना आला त्यावेळेस काय झालं, लोक तयार नव्हते घरात राहायला. पण ज्या वेळेस गव्हर्नमेंटनी सक्ती केली की नाही करोनाला जर आपल्याला हरवायचं असेल तर कुठेतरी आपल्याला याच्यापासून काही दिवस दूर राहावं लागेल, एकमेकापासून सोशल डिस्टन्सिंग ठेवावं लागेल. तर तेव्हा जेव्हा सरकारने हे सक्ती केली तेव्हा आपण मात्र ते बदल स्वीकारलं. आपण बदलतच नाही म्हणून आकसलेले आकसलेले म्हणजे निराश राहतो. बदलणे हा निसर्गाचा स्थायी भाव आहे मित्रांनो. म्हणजे बदलणं हे निसर्गाचा स्टेबल आहे, बदलावंच लागते प्रत्येकाला. बदलणं हे काळाची गरजच आहे मित्रांनो. तो त्याचा स्वभाव आहे. आपण आपल्या वर्तनातला बदल खपवून घेऊ शकत नाही. तिथं स्वभाव बदलण्याची गोष्ट दूरच ठेवली पाहिजे. मी असा आहे असं सांगण्याचे आपल्याला धन्यता वाटते. आपण त्याचाच अभिमान बाळगतो. काही लोक बिलकुल बदल तुम्ही पाहता ते जे ठरवतात त्याच्यावर एकदम ठाम असतात. म्हणजे त्याच्यापासून जर त्यांना नुकसान जरी होत असेल तरी ते बदलायला तयार होत नाही. तर अशा बदलाला आपण बरोबर मानू शकत नाही. ज्या बदलामुळे जर आपल्या समाजाला फायदा होत असेल तो बदल आपण नक्कीचपणे स्वीकारला पाहिजे. कारण बदलणं हे काही चुकीचं नाही आहे. वाईट बदलणं हे चुकीचं आहे. बदलणं हे दोन प्रकारचं असते मित्रांनो, की एका बदलामुळे आपल्याला फायदा होतो, दुसऱ्या बदलामध्ये आपल्याला नुकसान होतं. पण फायदा झाला तरी तो फायदा आपल्या समाजासाठी, निसर्गासाठी कल्याणाचा आहे की नाही हे जरूर आपण तपासलं पाहिजे मित्रांनो. कारण की आपण जर बदल करत असू आणि त्याच्यामुळे आपण चुकीचं काही कार्य करत असू तर तसे बदल करणं पण चुकीचं आहे. बदलामुळे काहीतरी दुसऱ्यांना फायदा झाला पाहिजे. बदलणं म्हणजे फुलणं, बहरणं, काट टाकणं, जुनं सोडून नवं होणं. झाडावर कोरडी पालवे येते, पानं वाढू लागतात, पानाआड कळ्या हसू लागतात, त्यांची फुले होतात. झाडांवर सुगंधाचा, सौंदर्याचा उत्सव बहरतो. फुलांतून फळं गळून जाणं, पुन्हा पालवी, कळ्या, फुलं आणि
फळ बदल एकसारखा बदल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होते. जुनं सगळं आपण विसरून जातो, नवीन जुन्या गोष्टीची आपण काट टाकतो, जुनं सोडून नवीन घेतो. जसं झाडाला पालवी येते, पान वाढतात, मग कळ्या लागतात, मग फळं येतात, हे फुलं येतात, फळं येतात, हे पद्धत येते. मग पुन्हा ते पुन्हा उन्हाळ्यामध्ये त्याचे पानं गळतात, सगळ्या गोष्टी होतात. मग पुन्हा पावसाळ्यामध्ये पुन्हा पालवी येतात, पुन्हा कळ्या लागतात, पुन्हा फुले येतात, पुन्हा फळं येतात. ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो होतच असतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याच पद्धतीचं निराश होण्याचं कार्य आपल्याला नाही आहे. बदलणं म्हणजे दुसऱ्यांच्या भावनाशी समरस होणं. समरस म्हणजे त्यांच्याशी आपण जुळून घेणं, दुसऱ्याला समजून घेणं. म्हणजे बदलामध्ये आपण दुसऱ्याला समजून घेतलं पाहिजे. आपण बदलायला हट्टाने नकार देतो आणि आयुष्याचा विसंवाद ओढून घेतो. विसंवाद म्हणजे आपण त्यांच्याशी सुसंगत करत नाही. त्यांनी जे बदल केलेला आहे त्याच्याशी आपण समाधानी नसतो आणि कुठे त्याच्यामुळे आपण निराश असतो. बदललं नाही तर दुसऱ्या कोणाशी सूर जुळणारच नाही. सप्तरंग म्हणजे काय? एकदा दुसरा बदल त्यातून विकसित झाला रंग अनुपम सौंदर्य. सप्तसूर म्हणजे तरी काय आहे? एकापेक्षा वेगळा सूर, त्या सूरवटीच्या सूर मिसळीतून उमटलेले संगीत. हे सुरावट बदललेली नाही. एक सुरानं दुसरं सूर स्वतःशी जुळून घेतलेला नाही, ती सुरावट जमणार नाही. म्हणजे बदलणं हे गरजेचं असतं मित्रांनो. जर आपण बदललं नाही तर आपल्या जीवनामध्ये सप्तरंग आपण अनुभवू शकणार नाही. येणाऱ्या जे चांगल्या गोष्टी आहे निसर्गाने दिलेल्या हे आपण समजू शकणार नाही. हिरव्या रंगाची खुलावट लाल रंगामुळे उजवी दिसते. त्यांना ताण हलका होतो हास्यामुळे आणि दुःख विसरते. हे आनंदाच्या शिडकाव्यामुळे. म्हणजे सुखामुळे जो ताण आहे तो आपला कुठंतरी काय होतो हलका होतो. त्याच्यामुळे आपण आनंदी राहिलं पाहिजे. बदल घडलं त्याच्यामध्ये सुद्धा आपण पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे मित्रांनो. लहान मूल एका खेळण्यात फार काळ रमत नाही. आपण बघतो की लहान जो मुलं असते ते जर एका खेळत असले की त्याच्यामध्ये फार काळ ते रमताना आपल्याला दिसत नाही. त्यांना नव्या नव्या गोष्टीची ओढ असते. त्याच्या दृष्टीतच नवेपणाला समोर जाण्याची तेज असते. लहान मुलं नेहमी आपल्या मोठ्या व्यक्तींपेक्षा प्रौढ व्यक्तींपेक्षा बदल स्वीकारण्यात पटाईत असतात. लवकर ते येणारे बदल पचवून घेतात. आपल्या वाढत्या वयाबरोबर ह्या तजेलदार हिरोईन हरवून बसतो आणि एकेका गोष्टीची जखडून बसतो. तिथल्या निसर्ग माणसा न्याहाळणे, त्या प्रदेशाशी एकरूप होण्यातला आनंद घेणे आणि आपल्याला लेखी काही महत्त्व नसतं. म्हणजे आपण कसं बदलीचं गावाला जाणं. म्हणजे जसं आता बदली झाली तुमचं तर नवीन बदलीच्या ठिकाणी जाणं, तिथल्या निसर्ग आपण सामावून घेतलं पाहिजे, तिथल्या लोकांशी आपण ओळख केली पाहिजे, तिथल्या प्रदेशाशी आपण एकरूप झालं पाहिजे. तेव्हाच कुठे आपण आपलं जीवन जो आहे ते आनंदी पद्धतीनं म्हणजे राहू शकतो मित्रांनो, आहे की नाही. आपल्याला बदलायला नसतं म्हणून आपण बदली टाळतो. म्हणजे आपल्याला बदलायला नसतं म्हणजे आपण विचार करतो की इथं आता मी सेटल झालो, इथं स्थायिक झालेलो आहे, इथं सगळ्या माझ्या गोष्टी आहे, घर झालेल्या सगळ्या गोष्टी आहे, तर मला आता बदलीची काहीच गरज नाही आहे. पण असं नसते मित्रांनो. आपण नवीन ठिकाणी गेलं तर आपल्याला नवीन मित्र भेटते, नवीन लोकांशी संपर्क वाढतो, नवीन संस्कृती आपल्याला जाणायला मिळते, प्रत्येक गोष्टी निसर्गाबद्दल नवीन माहिती भेटते. तर हे बदल आपल्याला कळायला हवं. बदलकडे बघण्याची दृष्टी बदलण्यापासून आपण बदलांना स्वीकारण्याचा अभ्यास सुरू करू. डाव उजवा जरूर तपासावा. डाव उजवा पण बदलणारच नाही अशी एकांगी भूमिका घेऊ नका. नव्याने स्वागत करणाऱ्या संदेश वसंत गमान बरोबर आपण स्वीकारणार का? म्हणजे आपण असं समजू नका की आपण बदलणारच नाही. बदलणं हे आवश्यक असते. एकांगी भूमिका घेऊ नका. बदलणं हे जीवनाचा एक भाग आहे. तो आपल्याला स्वीकारायलाच हवे आणि आपण एकदम सकारात्मक दृष्टीने ह्या बदलांकडे बघितलं पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. तर हा पाठ बदलण्यावर आधारित आहे आणि तुम्ही समजून घ्या मित्रांनो की जीवन हे निसर्ग जसं आपलं रूप बदलते तसं मानवाला सुद्धा वेळोवेळी स्वतःला बदलणं गरजेचं असते.
आपण बदलू नाही तर कुठेतरी आपली प्रगती खुंटते. आणि मेन म्हणजे मुख्य म्हणजे बदलांवर आपल्याला समरस होणं गरजेचं आहे. बदलासोबत आपल्याला ॲडजस्ट होऊन जाणं जरुरी आहे, हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता पुढच्या ह्याच्यात आपण ह्या पाठावर आधारित स्वाध्याय आहे तो आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. तर बदलणं म्हणजे काय हे आपण आजच्या पाठात इथे बघितलेलं आहे. धन्यवाद.